नमस्कार मित्रांनो, आज आपण HRA डिडक्शन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करावा लागतो हे पाहणार आहोत. HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. हा अलाउन्स आपल्याला घर भाडे भत्ता म्हणून दिला जातो. इन्कम टॅक्स ॲक्ट ओल्ड रिजिममध्ये याचा डिडक्शन आपण घेऊ शकतो. यामध्ये आपल्याला 3 गोष्टी कम्पेअर कराव्या लागतात. एक, HRA रिसिव्ड, आपल्याला आपल्या एम्प्लॉयरकडून किती HRA मिळाला आहे. रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ सॅलरी, म्हणजे आपण जो रेंट पेड केला, सपोज 1 लाख केला असेल आणि आपली सपोज 8 लाख सॅलरी आहे. 1 लाखामधून सॅलरीच्या 10% म्हणजे 80,000 वजा करावं लागेल आणि इथे लिहावं लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 50% ऑफ सॅलरी. जर कलकत्ता, चेन्नई, दिल्ली, मुंबई या शहरात घर भाड्याने घेतलं असेल तर हे 50% घ्यावं लागेल, सॅलरीच्या 50%. आणि इतर ठिकाणी हेच 40% घ्यावं लागेल. जर नागपूरमध्ये घेतलं तर इथे 40% ऑफ सॅलरी येईल. ठीक आहे. त्यानंतर आता हे सॅलरीची काय डेफिनेशन आहे. सॅलरीची इथे डेफिनेशन काय आहे. सॅलरी म्हणजेच DA. सॅलरी म्हणजे बेसिक बेसिक प्लस DA प्लस कमिशन इफ रिसिव्ड ॲज अ फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर. अगर टर्नओव्हरच्या फिक्स पर्सेंटेजमध्ये कमिशन मिळत असेल तर ते घ्यायचं. ह्या तिघांची टोटल ही इथे सॅलरीची डेफिनेशन म्हणून आहे. बेसिक, DA, कमिशन ह्या तिघांचं ॲड करायचं आणि त्याच्या 50% इथे काढायचं आणि त्याच्याच इथे पण तेच राहील, सॅलरीच्या 10%. असं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. ह्या तिन्ही गोष्टींना कम्पेअर करावं लागेल आणि जे सर्वात कमी असेल ते आपल्याला डिडक्शन म्हणून, HRAचे डिडक्शन म्हणून सेक्शन 10(13)A मध्ये आपल्याला डिडक्शन मिळेल. तर आपण एक एक्झाम्पल पाहूया. हे एक्झाम्पल आहे. इथे आपला प्लेस आहे मुंबई असल्यामुळे आपल्याला इथे 50% सॅलरीच्या घ्यावं लागेल. HRA आपल्याला वार्षिक मिळालेला आहे 96,000 आपल्याला HRA आपल्या एम्प्लॉयरकडून मिळालेला आहे. ॲक्च्युअल रेंट पेड म्हणजे आपण घर भाड्याने घेतलं तिथे आपण ॲक्च्युली किती पे केलं, 1,20,000 रुपये वार्षिक आपण पे केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आपली वार्षिक सॅलरी आहे ही 8 लाख रुपीज, म्हणजे 8 लाख रुपये आपली वार्षिक सॅलरी आहे. तर आपण ह्या गोष्टीवरून आपल्याला आता हे कॅल्क्युलेशन करू. आपल्याला HRA किती मिळाला आहे. HRA मिळाला आहे 96,000. तर इथे लिहावं लागेल आपल्याला 96,000. त्यानंतर रेंट पेड किती केला आहे आपण, 1,20,000 रेंट पे केला आहे. त्यामधून सॅलरीच्या 10%, सॅलरी किती आहे 8 लाख इंटू 10%, ती येणार 80,000. तर 1,20,000मधून 80,000 गेले तर आपले 40,000 इथे राहणार. 40,000 इथे लिहायचे आहे. नंतर 50% ऑफ सॅलरी, कारण की मुंबईमध्ये आपण घर भाड्याने घेतलं आहे. ठीक आहे. आणि आता सॅलरी किती आहे 8 लाख. 8 लाखाच्या 50% म्हणजे ते होणार 4 लाख. आता ह्या तीनही गोष्टीला कम्पेअर करायचं आणि जी सर्वात कमी आहे, जी संख्या छोटी संख्या आहे ही 40,000 आपल्याला इथे डिडक्शन मिळणार आहे. आपला विचेवरी लेस कोणता आहे 40,000. हे आपलं HRAचे डिडक्शन होणार आहे इन्कम टॅक्स पर्पजसाठी. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा.